राम राम मंडळी. तर तुमचं स्वागत आहे तुमच्या लाडक्या भाऊच्या चॅनलवरच्या चॅनलचं नाव रोज करतोय ब्लॉग. आणि हा ब्लॉग आहे फेअरवेल पार्टीचा. आणि थोडंसं गडबड झाले. आपण हा इंट्रोडक्शन आहे तो फंक्शन झाल्यानंतर घेतो आहे, पण हा इंट्रोडक्शन पार्ट मी नंतर शूट करतो आहे. काय हरकत नाही, लेट झालं आहे खूप, त्यामुळे थोडंसं हे झालं, काय हरकत नाही. बट चला, काय विषय नाही. बघा आता तुम्ही हा ब्लॉग कसा होतो आहे, काय आहे ते या सर्व याच्यामध्ये. मला तर माहिती आहे कारण हा ब्लॉग झालेला आहे माझ्यासाठी, पण आता तुम्ही बघा. थोडंसं लेट झालं त्यामुळे इंट्रोडक्शन पार्ट रेकॉर्ड नाही करू शकतो, डायरेक्ट कॉलेजमध्ये आलो. पण काय विषय नाही, चला स्टार्ट करूया ब्लॉग. जय सियाराम. To one and all present over here. It is truly an honor for me to stand before you all on this very special occasion, our farewell celebration. Today marks a bittersweet moment filled with joy, memories and gratitude. To begin this beautiful event, it is my privilege to warmly welcome very special guests who have been guiding lights throughout our journey. I take immense pleasure in welcoming our esteemed head of department, Professor Dhanashri Pawar ma'am. Ma'am, your support, wisdom and motivation have always been a source of strength for all of us. Thank you for being such an inspiring figure throughout our time here. Let us all give a huge round of applause to welcome her. Now, as we move forward in this celebration, we would like to take a moment to express our heartfelt gratitude to entire teaching faculty. Our teachers have not teach us subject, but also important life lessons, values and their confidence. Their dedication and patience have been बोल as part of it of love and appreciation, we will now like to present a rose to the executive member. I will request to Shita ma'am to welcome the Dhanashri Pawar ma'am. I would request to Nikhil to welcome Harshada ma'am Mitron. I would request to Arjit to welcome our Tanuja ma'am Mitron. I would request to Kunal to welcome our Mahi ma'am Mitron. I would request to Mahesh to welcome Mahi ma'am Mitron. I would request to Pranjal to welcome
गेले 3 वर्षाचा खूप चांगला एक्सपिरियन्स फर्स्ट ऑफ ऑल 3 वर्षाचा खूप चांगला एक्सपिरियन्स झाला. फर्स्ट इयर मध्ये खूप मजा आली. आम्ही खूप लेक्चर्स बंक केलेले, सगळ्यांचेच लेक्चर्स बंक केलेले. स्टार्टिंगला तर आम्ही 1 महिना बसलो चांगलं, फर्स्ट सेमिस्टर चांगली गेली, नंतरचे सगळे लेक्चर्स बंक केलेले. आणि बंकचा आमचा स्पॉट होता आणि फर्स्ट टाइम आम्ही ब्रिजला गेलो होतो. तर फर्स्ट ब्रिजला गेलो आणि तो एक खूप खतरनाक किस्सा होता. म्हणजे काय झालं की तिथं असे चढाई होती आणि तिचा पावसाळा होता, तरी पण मी चालू होती सारखी आणि ही गेली आणि पाय बसलो म्हटलं आणि मागे धरी होतो आणि त्यावेळेस नशीब मी होती इथं वाचली नाही. प्रतिशीला मी वाचवलं, आणि ज्युनियर्स पण खूप चांगले भेटले. सुदेश, दीपेश माझं पहिलेच बॉन्ड होतं. त्यानंतर मग सूर्या वगैरे सगळे भेटले. सगळे बंदच बनले. कुणाल थोडेफार एक्सपिरियन्स देऊ शकतो. जसं की म्हणजे बाकीच्या पोरं कसं बोलतात नुसतं बंकी करायचं पण अभ्यासही करायचा. आता आपण स्पोर्ट्स एवढे सगळे मेमरीज आपल्या डिपार्टमेंट पहिले म्हणजे एवढेच नव्हते स्पोर्ट्स फील्डमध्ये. पण यावेळी गेले मागचे 3 वर्ष जरा स्पोर्ट्स वगैरे परफॉर्म केले. तर आता हे फील्डमध्ये बाकीच्या स्टुडंट्सला की तुम्ही पण आपल्या डिपार्टमेंटचं नाव पुढे घ्या, स्पोर्ट्समध्ये चांगलं करा, बाकीच्या ऑल इव्हेंट्समध्ये चांगलं तुमचं 100% बेस्ट द्या. बाकी काय माझ्या वरती कॉलेजवर चालत असेल खूप जास्त सपोर्ट करते. प्रत्येक गोष्ट टीचरांना विचारत आम्हाला मजा केली, मस्ती केली, सोबत केला आणि लेक्चर अटेंड केले. आपले इव्हेंट झाले वगैरे इव्हेंट त्या सगळ्यामध्ये खूप मजा केली. सगळे मिळून होते. काय थोड्याफार खडतर प्रवास होता आधीमध्ये, ओव्हरऑल सगळे एकत्रच आहे आणि आय होप की इन फ्युचर पण आपण अशीच सतत भेटत राहू. धन्यवाद. तो उसको पता ही होगा, मैं कभी गया ही नहीं. दीपेश और इधर चेंज यूबीकॉम के बाद चेंज तो यूबीकॉम से पहले मैंने कभी कोई स्पीच नहीं दी है, कुछ नहीं. उससे पहले बहुत स्पीच दिया था जैसे जाने का क्या, और उसके बाद हुआ तो 3 घंटे के देने टीचर लोकेशन लाने लगे कि इतना लंबा क्यों देता है. बंद होता रहता और उसके बाद हम लोग गए राजमाची और कोंडार केव्स में गए थे इस साल. तो कोंडार केव्स तो ठीक ही था, पर राजमाची में गए तो किसी को तो मेरे को संभालते हुए जाना पड़ा. पूरा जंगल है, पहाड़ उससे नीचे गिरने पे है और बीच इस पे हेडफोन लगा के चालू है क्लासेस. ये नहीं पता किधर है रोड और क्या है. चढ़ रहा है सूखा वाटरफॉल, नीचे गिर रहा है, ऊपर जा रहा है. उसको बचाने के चक्कर में मेरा पाँव पूरा टूट गया था. हालत खराब थी.
और ये 3 साल तो अच्छे हैं, पहले सब टाइम वो भी एक और फर्स्ट ईयर कोई तो मैं काढले तुम्हाला आणि आम्ही 10 वाजल्यापासून ते काहीतरी 1 वाजेला प्रॉब्लेमच होतो लाईनमध्ये प्रॉस्पेक्टसाठी. आता प्रॉस्पेक्ट भेटला ॲडमिशन केलं आणि नंतर लेक्चर्सला मी काय वेळेचं चालू म्हणजे कोणत्याही लेक्चरला मी टायमात आलोच नाही. 11:30 नंतर जायचं आणि म्हणजे माझ्याकडे असं काही जास्त सांगण्यासाठी नाही कारण कधी बंकमध्ये एवढे इन्व्हॉल्व होते त्यामुळे असं सोडून बाकी फक्त एकदा सार्थक सोबत आणि महेश सोबत एकदा जनितला गेलो म्हणजे असंच काय तर झालतं वाटतं अतिवृष्टी झाली आणि सुट्टी दिली आणि मी आलो कॉलेजला आणि सगळं भेटलं मला आणि मला आपण चालू केलं. यांचं डायरेक्ट गगनगिरी जायचं होतं त्या हरीश साहेबांनी आम्हाला 2 रॉकेट म्हणून दिले. 2 रॉकेट घ्यायचं म्हणजे कुठून कपूर गावातून गेलो एवढं आपण उलटा घासला आणि नंतर मग पुचलो त्या वड्यातून पहिले जीवाचं हाल करत गेलो तर एवढं मोठं पाणी पूर्ण वाहत होतं. त्यानंतर गेलो आणि नंतर पाऊस जास्त होता त्यानंतर मिकीला धरलं मिकीला जेव्हा पण धरलं तर वड्यात तू काय धरतो मला कारण आम्ही दोघं म्हटलं असतो त्या पाण्यामध्ये. त्यानंतर मग आम्ही गेलो पुढे म्हणजे मग आलो घरी. त्यानंतर मला घरी एवढा वाटा बसला त्यानंतर मी कधीच परत गेलो नाही. त्यानंतर बाकी सगळं नॉर्मल झालं जास्त असं फिरायला काही गेलोच नाही. आणि नंतर एंट्री झाली म्हणजे आपल्या दिपेश आणि ईश्वरची आता लास्ट सेमिस्टर तेव्हापासून बाहेर फिरायचं थांबलेलंच नाही. कधी इकडे जा कधी तिकडे जा कधी मोरबेला जायचं कधी विसापूरला जायचं कधी दुसरीकडे विसापूरला गेलं तेव्हा मेघ आपल्या रील काढण्यासाठी एक असं म्हणजे एक स्ट्रक्चर होता जो व्हिडिओ अटॅक करता मेघचं पण काय होतं पण काय पूर्ण ओढून गेली ती एकटीच राहिली होती माझी तिथेच राहिलं बाकी त्यांच्यावरती अटॅक करता मी पुन्हा आणि ओंकार आम्ही वरती साईडला पुन्हा घेतो. मी जमलो होतो मला काही हात येत नव्हतं त्यामुळे व्हिडिओ पण तिच्यावरती जेव्हा अटॅक झाला तेव्हा ती एकटीच होती खाली आणि आखे ओरडत होती ती खालची जी माणसं ट्रेनला ती पण काय चाललं. त्यानंतर मग उभा गेला काठी घेऊन त्याच्या पण अंगावर आली ही पण झालं काय नाही पडत. नंतर परत तिकडे गेला परत त्या माकडांना सुद्धा पळालं. त्यानंतर मी तिला घेऊन आम्ही वरती गेलो चढत. सगळ्यात जास्त मी जमलो होतो त्यामध्ये ब्लॉगमध्ये पहिले सुरुवात तरी आता तरी पुढच्या 2-3 महिन्यात आणि लास्ट इयरमध्ये सेकंड इयरमध्ये मी युट्यूब चॅनल चालू केला आणि सगळ्यात जास्त मला भारी वाटतं की टीचर्सनी मला त्यासाठी घेतलं की काय करतं वगैरे असं फ्री मला सगळं व्यवस्थित फ्री करून देतात. भले ते लहानमध्ये व्हिडिओ काढणं असेल किंवा लेक्चर्समध्ये व्हिडिओ वगैरे काढणं असेल सगळं त्यामुळे ते मला भारी वाटतं. आणि त्यानंतर जसं सेमिस्टर आहे त्यामध्ये जास्त माझ्या कोणत्याच लेक्चर जास्त बसलेलं नाही मी. दिवाळीच्या नंतर आय गेस स्पोर्ट्स आणि गॅदरिंग सगळ्यांनाच तेवढंच बसलो होतं त्यानंतर कधी दिसलं नाही. हा मडचा आणि आता रिसेंटली तेव्हा आमच्यासोबत आपले ज्युनियर ऋषिकेश सूरज हे सगळे गेलो. तर तेव्हा रबडीचा विषय त्याला रबडी आवडती पण आमचे प्रभुदास त्याने सेवा केली त्यांच्याकडून ती रबडी पाहिजे मला तो हट्ट करून मला रबडी पाहिजे आणि आता एक्झाम सगळ्यात जास्त त्यामुळे हे
ओंकार आणि कुणाल याच्यासोबत जास्त फिरायचं म्हणून पुढे राहिले. काय वाटतं की ते काढून पण घ्यायचं माझ्या तर ते कधी कधी आम्ही ओंकारच घेणार सकाळी जायचं ते संध्याकाळी घरी नूडल्स पण बनवायचं एकत्र आणि एका ताटात मी बसून एकत्र खायचं सांगायचं त्याचा एक ब्लॉग सुद्धा आम्ही दाखवला आहे व्हिडिओवर चॅनलवरती. आणि अजून काय असं काय मागे नाही बाकी चांगली होती मी जास्त एन्जॉय. हॅलो तर मी जास्त रूल्स प्रमाणे वागलं त्यामुळे काय असं माझ्याकडे बंक लाईफचं काय असं काही एवढं हे नाही एक्सपिरियन्स नाही त्यामुळं इंटरेस्टिंग असं काही गोष्टी नाही माझ्याकडे. आणि काय हा ब्लॉग्स नाही काय म्हणतात बाबा कारण आधीच गेले होते त्यामुळं मी थँक्यू बोलेन सगळ्या टीचिंग स्टाफला कारण की त्यांनी आम्हाला खूप सपोर्ट केला आणि म्हणजे मला स्पेशली मी दिलं फॉर्मेटिव्ह कंटेंट आणि बस सगळ्या सुद्धा खूप खूप धन्यवाद. त्याच्यानंतर मला ते स्वतःला वाटलं मी कम्प्युटर सायन्स घेऊन टाकलं आणि मग ॲज एक्सपेक्टेड फर्स्ट सेमला 5 पेटा लागले आणि मी कॉपी मारायचं माहिती नव्हतं इथं सांगतच होते मग 5 पेटा लागल्या आणि माझ्यासोबत स्टार्ट पॉईंट माझा पहिला दिवशी तो पहिला बेंचवर बसलेलो मी तो यश कामले पहिल्या दिवशी पहिल्या बेंचवर बसलेलो आणि सगळ्यांना मी इंट्रोडक्शन दिलं त्यांचं आणि सब्जेक्टचं पण आपली शिकवण मॅम त्यांनी लेक्चर केलं सांगितलं मॅम सर आणि यांनी तर मडू पण होते मी बोललो की माझं मडू म्हणली मी असं बसलो मग आणि नंतर मग गुरुवेश म्हणजे माझ्या हातात ठेवलं की आम्ही ऑपरेटर आल्या ना बसेला त्याला 8 पेट्या लागल्या म्हणून मला 5 लागल्या त्याला इन्क्लुडिंग प्रॅक्टिकल पण लागले. सेकंड सेमला आम्हाला कळायला लागलं नाही बाबा मारायला लागतील नाही तर राहून जाऊ तसं आमचा पोलीस राहिला विचारा मात्रेला सगळ्या प्रॅक्टिकल्स जरी त्याचा चेकच नव्हता प्रॅक्टिकल म्हणून त्याला टेटा लागला आणि त्याने पण ते सोडवलंय दुर्वेशनी ते सांगायला खूप विषय आहेत. आमचा प्रोजेक्ट नाही नाही प्रायव्हेट व्हिडिओ मला पहिले भेटला मला बायको विचारा की मी नवरा काय आपल्याला भेटला पहिले मी तो जावेद भेटला त्यावेळी तुम्ही माझं मोस्ट ऑफ कॉन्व्हर्सेशन झालेलं सुरू आहे ना झालेलं फक्त एवढं सांगायला तुला काय जॉब तर त्यांनी काय भेटणार नाही असं वाटत होतो आमचा वेदांत एवढा असतो काय तरी नल्ल्या हा शब्द त्याचा एक कॉमन शब्द त्याचा सगळीकडे वापरतो कोणी असतो तुला येतो टाकायचं आहे ना अजून हा येतं आठवतोय वेदांच्या निघेश एका भांडण झालेले शुल्लक गोष्ट वेदांचा कॉल आला आम्ही फर्स्ट क्लासला बसलो मी तर आयुष्यात काढलं नाही वेदांना फोन आला वेदांत फोनवरती फोन आला आणि निघे काय करतोय गपचूप असं मोकळा असं झाला आणि तो शूट करतोय वेदांना आला निघे मला गाडी देऊन सांगतोय
परत आम्ही आता रिसेंटली इथे गेलेलो कुठे राजमाची. राजमाची एक खतरनाक कॉलेज झाला. ठीक आहे. प्रत्येक ट्रेनला एवढं सांगतो की 5 मिनिटात पोहोचू 5 मिनिटात पोहोचू 5 मिनिटात 5 तास झाले आम्ही पोहोचलो नाही. आणि मला लागलेली भूक आणि मंदिराच्या बाजूला आम्ही बसलो जेवायला. मी मस्त खातोय. आजचीच चवळ नवा खाल्ला पातळ नवा खाल्ला. माझ्याकडे 2 पाकिट राहिलेला. आजची एवढा पापड असेल त्यांनी त्या गायला बोलवला. गायला त्यांनी बोलवला ओंकार. खायला घालतो बाईने माझ्या अंगावर आली काय त्या गायने माझा डबा पण खाल्ला विचारा मी उपाय अजून एक किस्सा आहे आज जर झाला नसता किंवा त्याच्यामध्ये जर काही चेंजेस झाले असते अल्टरेशन झालं असतं तर त्याच्यामध्ये तर आज आम्ही करायचे नसते. मी झालो जावेद झाला वेदांत झाला आणि सोरगे झाला. आम्ही सोनगिरीला गेलेलो आणि तिकडे गेलो काय झालं आम्ही ट्रॅक टाकायचं चाललेलो. सोनगिरी माझ्या खाण्याचा आटा तिघांच्या माणसं मुंबई खाली आणि असं टर्न होता आणि टर्नवरून आली एक्सप्रेस एक्सप्रेस आली समोर अशी आणि आम्ही इथून आता विचार करतोय कुठे कुठे आम्ही इकडे काय तिकडे माहीतच नाही कोणत्या ट्रॅकला येणार येते ट्रेन इथं असेल एक्सप्रेसची आणि आम्ही सगळ्यांनी उड्या मारल्या. असा हा स्वर्ग आमचा बावलट तू सांगत नाही काय नाही. त्याच्यानंतर अजून असं काय सांगायला असं काय किस्सा नाही यार माझ्या बाबतीत. जावेदचं माझा मग भांडण होतो सुंदर पैशाला बोलायला माहिती नाही तो विषय काढणार नाही कशावर काय चोरी एकदम चिल बॉय चॉकलेट बॉय हजबंड मटेरियल हा संस्कृती मला काय बोलतो कुठल्याच गोष्ट हे नाही करायचं ते नाही करायचं त्याचा प्रश्न उत्तर मला अजूनच मी उशीर झाला. त्यांचा काहीच योगदान नाही म्हणजे पटकन पास होईल ना तिथून. प्रत्येकी बद्दल बोलायचं झालं तर सगळ्यात पहिले आली संस्कृती. वर्ड मध्ये तिला डिस्क्राईब करायचं झालं तर एक्झॅक्टली वर्ड आहे. डायरेक्टली आपण तिला बोलू शकतो की काय बोलू शकतो म्हणजे तुम्ही काय तिला वर्ड द्या नाही. थोडा जर संस्कृतीचा स्वभाव बघायला गेलात ना की थोडा तो ॲरोगंट आहे. की तिचा स्वभाव जो ती समोरची बोलायला गेली की थोडंसं समोरच्याला वाटणार आहे ही बोलणी कशी बोलते म्हणजे मी तिला पर्सनली बोलली असेल पण ही जर तिला बघायला गेलं ती खूप चांगली आहे. पण काय माहिती बाकी पण नेचर आपण कोणाचं चेंज नाही करू शकत. म्हणजे ती समोरच्याला समजावून पण घेऊ शकते समजावून पण सांगू शकते बोलू शकते पण तिच्या ठेचात जे काय बोलायचं तसंच आणि म्हणली म्हणजे समोरच्याला वाटत की आणि म्हणली बोलते पण आहे मला तू बोलते पण बोलू नये. त्याच्यानंतर सेजलचं असं काय बोलायचं म्हणजे सेजलने जास्त मला असं टीवायला ती जास्त आली असेल फर्स्ट इयर एसवायला नाही आली ती आहे पहिले बारीक होत्या तर झाली तरी रडली असेल पण आहे की त्याच्यानंतर प्रियंकाचा किस्सा आहे ती माझ्या ग्रुप मध्ये होती आणि प्रेझेंटेशन माझा एक वाईट बोलायचं काय माहिती का आहे ते डायरेक्ट तोंडावर पटकन म्हणजे मी लायकी काढायचं म्हटलं ना म्हणजे पण मी ज्या पद्धतीने बोलते त्याचा ऍक्च्युली मला काय वाटतं मी जर याचा मनावर दुखवलं ना की हा मे बी त्याचा पॉझिटिव्ह विचार करेल आणि मी बोले तो करू शकत नाही तर तो मुलगा ते करेल
करेल आम्ही मानवच नाही. म्हणजे मी असं विचार करते ठीक आहे ह्यांचे ही एज अशी आहे की ह्या मुलांच्या आपण डायरेक्ट मनावरती हिट केला नाही की बिचारे ते त्याच्यामध्ये काहीतरी शिक्षण डायरेक्ट करून दाखवतील मला पण एवढं पण करूनच दाखवत नाही पण तरी बदल झाला थोडाफार तुझ्यामध्ये प्रियंका अजून तू तुझ्यामध्ये कॉन्फिडन्स लेवल वाढवला पाहिजे जागृतीला मी आज आजारी पेशंट ओळखते तसं पण तिला पर्सनली पण ओळखते पण आहे तिच्यामध्ये पण आहे ती शांत पहिले तिचा जो फ्रेंड झोन होता त्याच्यापेक्षा तिचे फ्रेंड्स तिथे जे होते आता तसे मे बी नसतील पण म्हणजे ती जर एक्झाम्पल द्यायचं ना महेश कुणाचं दोघांना बोललं म्हणजे इतके आतापर्यंत कम्प्युटर सायन्स मध्ये जेवढे जोडपे झाले त्यांनी लग्न केले पण आता हे बाकीचे काय माहिती करतायत की नाही पण असं ना त्यांना दोघांना काही बोलणार नाही तर नक्की वाटत नाही तितके कॅज्युअली घेतात ना आणि तुम्हाला सांगू का आता रिलेशनशिप कोणाचे नसतात कॉलेजला आल्यावर असतातच ना पण ते ना निब्बा निब्बी सारखं ते काही करत नाही त्यामुळे मला ते दोन पडतात की तिच्याकडे एक काल दोन ते काल असं नाही करत नाही म्हणजे त्यांचा तो जो लाईफ आहे ती कॉलेजच्या बाहेर आणि कॉलेजच्या आतमध्ये आज ते आपण बोलतो की फ्रेंड्स तर ते त्यांचा नेचर मला आवडतो त्याच्यानंतर प्रांजली डान्स खूप छान डान्स खूप छान करते अभ्यासामध्ये पण आहे सगळ्याच गोष्टी करते हो हॅलो हॅलो पुन्हा सुरुवात करायची आवाज बघ काही पण म्हणतोय बास कोणाबद्दल नका बोलू तू जरी कोणाबरोबर इशारे केले तरी पण मी निखिल बद्दलच बोलणार कारण की खरंच सगळ्या सिन्सिअर स्टुडंट प्रॅक्टिकलला जरी नाही सिन्सिअर आहे तो प्रॅक्टिकलला पण जरी एखादी असाइनमेंट आम्हाला नाही जमली तो प्रयत्न करायचा तो सॉल्व्ह करायचा त्याच्यामध्ये तो सांगायचा मॅडम मी असं होऊ शकतं तुम्ही असं करा तर तो खूप हेल्पिंग नेचर पण त्याचं पण नेचर बोलायला गेलं तर थोडासा ॲरोगंट म्हणजे सुरुवातीला निखिलला काय समोरची बोलायला आवडायचं नाही काय काय कळत नाही पण आहे तो शाय असेल किंवा त्याच्या बोलण्याची जी टोन आहे समोरच्या असं वाटायचं की आपल्याला ॲरोगंट होतं पण नाही तो मला खूप सांगायचं आणि त्याच्यानंतर तो हुशार पण आहे जरी फर्स्ट रँक नंदिनी तुझा येत असेल तरी पण माझ्यासाठी टॉपर हा फक्त नाही केला एक कसं असं माहिती का प्रॅक्टिकल नॉलेज एक गोष्ट असते आणि थेरॉटिकली जे आपण वाचतो रीड करतो ती गोष्ट वेगळी असते इन जनरल जो प्रॅक्टिकली पुढे गेला ना त्याला कोणीच नाही करू शकत म्हणजे माझ्या बॅचचे माझे दोन मित्र एक प्रतीक आणि एक दत्ता थेअरीमध्ये कधीच पास नाही म्हणायचे म्हणजे माझा रँक आलेला त्यावेळेस पण त्यांना आणि प्रॅक्टिकली ते जसं तू बोललास हर्ष मगाशी तसा कोणताही कोण त्या दोघांना देणार इझिली 2 मिनिटं सॉल्व्ह करायचे त्यामुळे मला माहिती आहे आता ते ज्या पोझिशनला आहेत IT इंडस्ट्रीमध्ये खूप चांगल्या पोझिशनला काम करतात कारण की त्यावेळेस एक मला माहिती आहे की तुमचे पर्सेंटेज कोणी विचारत नाही हा पर्सेंटेज तुम्हाला ठीक आहे क्वालिफाय होण्यासाठी तुम्हाला पर्सेंटेज लागतात पण पर्सेंटेज कोणी विचारत नाही नंतर तुम्हाला काय नॉलेज आहे तुम्ही तुमचे राऊंड क्रॅक करता त्याच्यामध्ये खूपच त्रास दिला भेटला सार्थकचं एक आहे सार्थक येत नसेल पण सार्थकला नॉलेज जर बोलायला गेला एखाद्या विषयाचं तर खरंच आहे म्हणजे तुम्ही डायरेक्टली त्याला असं नाही बोलू शकत की अरे सार्थक यात पण नाही आणि अभ्यासात पण नाही पण मला त्याचं एक आवडलं की त्यांनी सेमिनार आला एक टॉपिक जो मी त्याला कोण असेल लेक्चर माझ्या आला टॉपिक एक्सप्लेन केलं इन डिटेलमध्ये त्या टॉपिकचे क्वेश्चन त्याला माहिती काय त्या टॉपिक बद्दल आणि बाय डिफॉल्ट तो टॉपिक पेपरला टाकला आणि त्यांनी खरंच चांगलं सॉल्व्ह केलं असेल त्याच्यानंतर जावीद एक तर त्याला जावेद कोणी बोलू नका त्याचं नाव जावीदच आहे हे मी त्याला कुठला विचार मिळेल त्यामुळे शांत मुलगा स्टेज करायला आवडते त्याला आवडतं ना हो हो लेक्चरला बसत नाही पण आहे सगळ्यांसोबत आहे किंवा पण आलाय म्हणजे अभ्यास करतोय त्याच्यानंतर वेदांत पण प्रॅक्टिकली खूप हुशार वेदांत जरी कोणाशी डायरेक्ट बोलत नसेल तरी पण खूपच चांगला मिळतो आर्चिस त्यासाठी मला साठी फर्स्ट इयरला इथेच बघितलं अरे हा आपल्या गावात आहे हा कधी दिसणार नाही मला आणि असं चालेल तिथे आला ना तो क्लासरूम मध्ये बसला एक पण दिसत नाही आता कारण की आर्चिसला बोलायलाच आवडत नाही काय माहिती पण आता टीव्हीला गेलं तर एवढे बदल झालेत आर्चिस मध्ये खरंच खूप चांगली गोष्ट हा म्हणजे त्याची मी ताई आहे
पण गुण घ्यायचा. पण खरंच नाही, एकही नाही गुण घेतला. म्हणजे बहिणीकडे काहीतरी यावं, बहीण सिन्सिअर होती. हा कुठलाच, हा तुम्हाला माहिती 10वीपर्यंत हुशार होता. पण काय माहिती नंतर कसा काय झालं. आणि त्यात अनुज पण माझा भाऊ, त्याला पण लहानापासून अनुज हुशार होता, आता पण हुशार आहे. लोकांना असं वाटतं अरे अनुज कसा पास झाला, पण अनुज अभ्यास करतोय. पण हे दोघं जण म्हणजे दोघांच्या घरामध्ये 5 मिनिटाचं अंतर आहे. हे एक तर अनुज याच्या घरी असतो, हा अनुजच्या घरी. आणि जर दोघं जण एकमेकांच्या घरी नसतील तर दोघं जण एकमेकांना व्हिडिओ कॉल करतात. म्हणजे मी कधीही जाऊ ना घरी, हा व्हिडिओ कॉलवर अनुजच बोलत असतो. म्हणजे काय एवढं दोघांना बोलायचं असतं तेच मला कळत नाही. आणि मला एकतर मीच एका माणसाबद्दल बोलली नाही असतं, तो माणूस मला आयुष्यभर ऐकतो, तो म्हणजे दुर्वेश. दुर्वेश म्हणजे काय बिचारा शांत आहे, पण त्याच्या बोलण्यामध्ये शांत नाहीये. 200 एकर त्याची जमीन आहे, तो 1 एकर आवड करणारच आहे. मी असं त्याच्याबद्दल बोलले झाडं लावायला येतील सगळे मला. पण दुर्वेश मनाने खूप चांगला आहे, मनाने पण खूप चांगला आहे सुप्रिया. आणि सगळ्यांना सपोर्ट पण करतो. म्हणजे उत्तर तर मला आतापर्यंत आठवलं नाही की सुप्रियाने एखाद्या तरी क्वेश्चनचं आन्सर उत्तरपणे दिलं नाही. तर आपले लाड महाराज प्रवासाचं आयुष्यात कधी दिलं नाही आम्हाला. त्यांना प्रवास दिला ते पण त्यांच्या डोक्यामध्ये पण नाही घुसत आणि कानामधून पण नाही जात. म्हणजे हे सोपान महाराज. त्याच्यानंतर झालंय कोण, साहिल खरंच शांत मुलगा आहे, हुशार मुलगा आहे. म्हणजे येत नाही कधी, पण तुझी तारीफ हर्ष एवढा करतो ना तू नसशील तरी. फक्त तू एकदाच त्याला धोका दिलास, म्हणजे माझा वायवा दिलास, तुला चेंज झालाय. ते कॉफीची केस ती गोष्ट वेगळी आहे, ते तुझ्या मनातून सोडून टाक. पण ऍज अ पर्सन जी तुझ्यामध्ये इम्प्रुव्हमेंट झाली खरंच खूप चांगली झाली आहे. आम्ही बोललोच पाहिजे तुझ्याबद्दल त्या गोष्टीबद्दल. आणि त्याच्यात तो ओंकार इंगळे, तो त्याच्याबद्दल काय मी बोलू, तो फक्त मला बद्दल बसतो आणि त्याच्यावरती त्याच्या घराची जबाबदारी आहे. बाकीचे सगळे घरातली लोक सांभाळतात, पण तो एकटाच पर्सन तुमच्याकडे असा आहे की त्याच्याकडे जबाबदारी आहे. तर त्यामुळे त्यांनी जरा त्याचा विचार करावा आणि पुढे आयुष्यामध्ये वाटचाल चांगली करावी. त्याच्यानंतर महेश खरंच तुझा सगळा स्टुडंट सगळ्या बाजूला असला पाहिजे असं मला वाटतं. स्टडी ठीक आहे, मी बोलेन निखिल मिळाले तुझ्यासारखा. आणि त्याच्यानंतर कुणाला मी काय बोलू, झाले पण तरी पण आहे ही पोरं आहेत ना. जरी तुम्हाला असं वाटत असेल की उद्धट आहेत, आगाव आहेत, तरी पण खरंच रिस्पेक्टफुली वागतात आणि बोलतात पण व्यवस्थित. ठीक आहे, ते लेक्चरला नाही बसतात, अभ्यास करत असतील नसतील करत तर तुझा विषय झाला. पण आहे ऍज अ पर्सन पण तुम्ही सगळे सांगाल. ऋषभ गांधीकर हुशार मुलगा का, थेरॉटिकली पण हुशार, प्रॅक्टिकली पण हुशार, पण काय माहिती कधी दिसत नाही. ऍक्टिव्हिटीमध्ये पण हुशार. म्हणजे त्याची मी ऍक्टिव्ह बघितली माझ्या आय ग्रुप मध्ये आल्यानंतर बापरे हा कोण आहे, म्हणजे प्लास्टिकचे ऋषभ मध्ये. पण खरंच खूप ऋषभ पण चांगला कोर्सला जाऊन जॉब करणार आहे IT इंडस्ट्रीमध्ये. आणि सगळ्यात शेवटला राहिला म्हणजे तो कोण, रोहित करतोय ब्लॉग. अजून तो बिचारा ब्लॉगच करतो, काय म्हणायचं त्याला. सिन्सिअर मुलगा, स्टडीमध्ये पण खूप चांगला आहे आणि बोलणं पण खूप चांगलं आहे. सगळ्यात जास्त देवावर जाऊन विश्वास. आपण त्याच्याकडे बघितलं की सारे ठीक आहे. तर इन जनरल सगळ्यांबद्दल बोलणं झालं असेल. फक्त मला एकच सांगायचं, स्टडीमध्ये कोणी किती हुशार, कोणी ही गोष्ट आमची आहे. तुम्ही ॲज अ पर्सन तुमच्यामध्ये किती इम्प्रुव्हमेंट केलं. कारण की जर 11वी 12वीची मुलं बघितलीत ना, खूप आगाऊ मुलं आणि नाही त्याला कसं वागायचं नाही कळत. पण ज्यावेळेस तुम्ही TY पास आउट होता ना इथून ॲज अ फुल, जसं तू बघायची याला काहीतरी बोलवतास, काय बोलत त्याला गौरवला. पण ऍज अ पर्सन तुम्ही चांगले डेव्हलप झाला पाहिजे. आमचं लक्ष याच्याकडेच असतं की ऍज अ पर्सन हा मुलगा चांगला झाला पाहिजे. जरी आम्ही तुम्हाला किती ओरडलो, जरी तुम्ही म्हणजे आम्ही तुमची लायकी काढली, तरी पण आमचं एक म्हणणं आहे की तुम्ही तुमच्याकडे इम्प्रुव्हमेंट करा आणि इम्प्रुव्हमेंट करा. तुमची का काढली कारण की तुम्ही ज्या 2 माणसासोबत
यश आणि अनुज कसं आहे ते एकदम घरचं भावंड आहे ना. Pranali Ovar and Harsh Jha from competitive group. एक कोणी फोटो काढा रे. Second rank goes to Miss Patil Disha and Mr. Jadhav Jatar. Innovative group. Wow! अरे मेरा ग्रुप है तो मुझे उनको सपोर्ट करना ही पड़ेगा ना. दिशा स्पीकर नाही आता टाकलं मी याच्यावरती बघ टाकलं मी पण स्पीकर दिला. and third rank goes to none other than Mr. Prem Yerungar. प्रेम नियरंगर आमचा माझा पूर्वा कोणी चुकली? तू माझ्या ग्रुपमध्ये मी तुझ्या ग्रुपमध्ये पूर्वा तू चुकली याच्यासोबत प्रेम सोबत अजून कोण होता? दोघंच प्रेम साठी टाळ्या वाजवा. कोड क्लॅश Second rank goes to Mr. Prathamesh Yadav. First year के SY म्हणलं प्रथमेश. आमच्या ग्रुपचं होतं नाही आला तो नाही आला. किती group रे? Third rank goes to Sanskriti Vase. एक बस मी होती ते प्रेमने कानामध्ये मंत्र बोलला. कान म्हणतोय नेक्स्ट इव्हेंट सुकलं रे नाव माय रिक्वेस्ट तनुजा पाटील मॅडम. पाणी आणलं बॅगेत आहे माझ्या तिथं पण आहे पाणी. सेकंड रँक गोज टू हर्ष झा. And first rank goes to कुणाला मिळाले first rank? Now I request मयुरी मॅडम. सम्यक कांबळे. म्हणजे मला असं वाटतं निखिल नंतर सेकंड कोडिंग मध्ये येऊ शकतो तो सम्यक. आणि सेकंड रँक गोज टू मिस्टर रोनक जाधव. अच्छा रोनकला पण फर्स्टच रँक आहे. दोघांना पण फर्स्ट रँक आहे. खरंच खूप छान पासून First rank goes to C group. Miss Pranali Ovar, Mr. Harsh तुझं पण कशी ठेवायची. अरे आम्हाला बोललो की एक ऍक्टिव्ह आहे. आजचा दिवस आहे शायनिंग मारायचं त्यांचा मारू दे ना. सेकंड रँक गोज टू गिरीश खाडे, ऋषभ लांजेकर, तेजस जटार. हर्षदा मॅडम. गणेश राज नंदिनी
ऋषभ, राज खुशी, जुई पण होती. अजून कोण बोललं होतं आपल्याला? अजून कोण बोललं होतं? क्विज फर्स्ट प्राइज नाही सॉरी क्विज नाही सेकंड प्राइज डिबेट. नाही सोडाव नाही. भारी असतो ना. म्हणत्या गोली उचलायला जायचं आता. नाही पण खरंच ट्रान्झिशन खूप भारी होतं. जो लेक्चर सचिन आणि सेकंड आहे तिचीच मैत्रीण प्रांजली दळवी. प्रेम नाही का आपण आणि थर्ड रँक कोणाला मिळाला असेल रे? अप्पा प्रेम 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 कशात तरी होता का रे तुमचं नाव? नाही मग एकच महेश सॉरी. अरे सूरज आणि तू काय ते प्रेमामध्ये कोणाच्या पडला होतास? सूरज त्याच्या प्रेम दोघांचंच होतं का? अच्छा, सूरज आणि ऋषिकेश. त्याला पुढे बोलायचं नाही का? थँक्यू मॅडम. तर मॅडम शेवटचं काय इव्हेंट राहिला त्यासाठी ऍक्च्युली ऍड मेकिंग आता आम्ही विसरलो. त्यावेळेस रँक काढले असते तर आम्ही रँक काढले असते पण तरी पण एकच रँक काढलाय. ऍक्च्युली अजून एक काढायचा होता. अरे कोण होता? ऋषभ, राज, जुई, गिरीश, आदित्य. त्यांचं कसं रंग घ्यायची आणि आली नाही बघितली घ्यायची काय माझ्याकडून जागून जर काय फायदा नाही झाला तर काय उपयोग नाही त्या व्हिडिओ. स्पीकर नाही मध्ये कास्टिंग करून काय होणार. आता याच्यानंतर मला साठी केक आता कट करायचा आहे की आता केक कट करून घ्या. त्याच्यानंतर तुमची व्हिडिओ बघा, जेवून घ्या आणि त्याच्यानंतर काय धिंगाणा करायचा नाचायचं. काय करायचं? अच्छा सर. Check. Jump. And if you don't know, I
आम्ही फोटोच नाही काढणार आम्ही फोटोच नाही काढणार आम्ही हे थांब ढकलू नको येडे. उलटा दिसते पैसा भरलाय फ्लॅश लाईट घे सगळ्यांनी आपापल्या चेहऱ्यावर एक असा मारायचा. हॅपी बर्थडे. निखिल तू तिथं कुठे गेला तू आपला कीर्तन घ्यायचे. चालू कर चालू कर. हॅपी बर्थडे. अरे काय चाललंय नाद नाही ना. काय बोलते काय नाही आता फेअरवेल आपलं पार झालेलं आहे. ह्याच्यानंतर डान्सचा कार्यक्रम आहे. माझ्या बायकोला कट कर पहिले कट कर कट कर प्रेम म्हणवे ना आरतीला आपला करतोय. इथं केक आता संपलेला आहे पूर्णपणे व्यवस्थित. भाऊ तू पण घे. तो काय घेतोय फिरून हां टाकलं पनीर ह्याची टाकलं मयुरीने पनीर टाकलं नाही. ते आपल्यासाठी थोडी टाकणार रे पनीर. बघ भाऊ एकदम भारी काम एकदम. अरे आम्हाला हे वाईट वाटतंय तू आम्हाला सोडून जाणार. मी नाही बोलणार. नाही मी ब्रह्मचारी आहे. आलो नाही मी ब्रह्मचारी तुम्ही घेऊ. नको. रोहित प्लीज खाऊ दे यार भाऊ असं नकोस करूस. तरी कसं वाटतंय कार्यक्रम व्यवस्थित पार पडला एकदम. तुम्हाला कसं वाटतंय आम्ही अरेंज केले तुम्हाला कसं वाटतं. आम्ही उशिरा आले आम्हाला माहिती नाही जास्त काय घडलं सुरुवातीला. तुमचं नाव येणार तुम्ही काही दिसलेच नाही कोणी. एक काय नाही, करणार? दोन नाही, तीन नाही. अरे 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 बास अरे एडिटच झाला व्हिडिओ 1 वाजता. काय एक्सपेक्ट केलं तसं कशामध्ये एक्सपेक्ट केलं होतं सूरज कशामध्ये एक्सपेक्ट केलं होतं कशामध्ये प्राईस ॲड मेकिंगमध्ये एक्सपेक्टेशन होता. रील मेकिंगमध्ये एक्सपेक्टेशन होता मला. होता ना येड्यात भेटलं ना तुम्हाला. बरोबर आहे. हे पहिलं कोण होतं मग पहिले 2 भेटले गोल्ड आम्हाला. अरे रील अरे रील रील 2 आले काय 2 आले आपले. मी दादा नाही लागला. हाय गाइस, मेरा लुक कैसे दिखाओ आप लोग को. त्याला घेतली नाही आहे बघ काढे. का नाही घेतली. किती बोलला तुम्हाला. 90ला किलो मध्ये बोलायचं त्याला. अब मेरी वीडियो निकाल. अब मेरी वीडियो निकाल. विसापूर प्लीज गाइस वो ब्लॉग वो पार्ट स्किप कर देना.
साऊंड इफेक्ट पण टाकलेलं माहिती का व्हिडिओमध्ये. Hey,
तुझे
शेवटचे 5 मिनिटं नाचायला, त्यामुळे आता नाचायला.
कॉम्पिटिशन आहे. छान डीजे ऑपरेट केलाय. तुझं नाव विसरली काय? नाव काय? दीप पट्टेवार. खरंच खूप छान डीजे ऑपरेट केला त्यांनी. सगळ्यांनी त्याच्यासाठी क्लॅप्स करा रे. लेक्चरला तो कधी बसत नाही, लॅबला पण नाही बसत, पण बिचारा आपला स्टुडंट आहे. हा भाषा एक कोणी जाऊ नका जरा टीव्हीवाल्यांसोबत फोटो काढायचे आम्हाला पण. अरे सांगते एवढं काय. हॅलो 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 टीवाय सर एक स्पेशल थैंक रहेगा बाबू भैया का विशाल प्रिंटिंग फॉर पासिंग ऑल दी स्टूडेंट्स. वेरी थैंक यू बाबू भैया. वंथड मास्टर पिचिट वाला वंथड वाला विशालला पाठवता व्हिडिओ. विशाल है फिर से Special thank to Nauranga shop owner Vishal for providing best quality 1/3 for passing on the children. जब पनवेलकर आला तब बाइंडिंग करवा के लाते आणि कोणाला पण बाइंडिंग करायचं असेल तर त्याची तसा तो पण रिजनेबल रेट लावतो. लवजी ऍड्रेस ऍड्रेस लवजी चिंचोली शाळेच्या समोर. माझ्या बिल्डिंग समोर ओमकारच्या घराच्या समोर. ऍड्रेस द्या लवजी. चिंचोली नाला ओंकार के बिल्डिंग के सामने. बाइंडिंग एक रुपयाला एक पेज देतो मी. फक्त प्लेट तुमच्या पाहिजे प्लेट मी माझं देतो. देखो थैंक्स टू दीपक मिश्रा फॉर सजेस्टिंग दिस कॉलेज और प्रोवाइडिंग हेल्प इन प्रोजेक्ट. सबका प्रोजेक्ट करके दिया है. स्पेशली थैंक्स टू ऋषभ को करना चाहिए. बोल तू आइसक्रीम दिया नहीं सर तो तेरे को ऊपर आइसक्रीम है सब लोगों को. है कि नहीं है? नहीं है. मेरी तरफ से सबको एक बियर का टीन है. तो ऊपर आ जाओ सब लोग. कासबक है चलेगा ना सबको. गरीब नाही दमले तेडे. जाते जाते अलविदा न कहना अभी ना जाओ छोड़कर.
दिवाळीच्या मित्रांचं खूप खूप धन्यवाद जे इथे आले आणि आपल्या कार्यक्रमाची शोभा वाढवली. तसंच FYचे आणि SYचे जे आले नाहीत त्यांनी पुढच्या कार्यक्रमाला परत दिसायचं नाही. शोभा आहे कुठे दिसून देते सारे SY और FY के मेंबर जिन्होंने ऑर्गेनाइजिंग में हेल्प किया है सबको थैंक यू फॉर गिविंग सो मच हाल फॉर मी फेयरवेल. स्पेशल थैंक टू ऋषिकेश, सूरज, ईश्वर और दीपेश और सर्व बँड लोकांचा पण थँक्यू की त्यांनी आपल्याला युबिकॉम सारखा एक फेस्टिवल ऑर्गनाईज केला. युबिकॉममुळे कसं झालं की आपण सगळे एकत्र आलो, एकमेकांसोबत भेटलो, स्वभाव कळले, सगळ्यांकडून काही ना काही शिकायला मिळालं. जसं की रोहित दादा तुम्हाला अँकरिंग शिकायला खूप मदत केली, बाकीच्या गोष्टी येडे तळे करायला पण खूप मदत केली सर्व मित्रांनी. बहुत बहुत शुक्रिया डिपार्टमेंट ओपन करने. गुड नाइट, टाटा, बाय बाय. बटा लग चुका है ऊपर, सब लोग खाने खाने के लिए जाओ. मेरे को त्याची वेळ झाली नाही, नवऱ्या मुलीला घेऊन जावे. आणा लवकर आणि ह्याला घाई गेले. रिस्पॉन्सिबल जबाबदारी माणूस द्या फेकून काहीतरी. तर मित्रांनो आता इथे फोटो काढतो आम्ही सर्व केसांची वाट. मर्चेंट नेवी 2 टिकट कुर्ला का ये भी लग रहा है, तू दोनों लग रहा है. मर्चेंट नेवी भी लग रहा है और ये भी लग रहा है. इथं सर्वजण आलेले आहेत फोटो काढण्यासाठी. नहीं, ट्रेन में चढ़ने के लिए, ट्रेन में चढ़ने के लिए. काढला सभ्य हाँ ते बटन लगा दे. ट्रेन और ये हम ट्रेन पे चढ़ रहे हैं और ये TT आ गया. थांब ना फोटो काढतो. राहू दे तो बटन. TT आ गया है और ये देखो मर्चेंट नेवी और TT दोनों लग रहा है. ये दूर से दिखाता हूँ. ये देखो मर्चेंट नेवी और TT दोनों लग रहा है. राम राम मंडळी, तर तुमचं स्वागत आहे तुमच्या लाडक्या भाऊच्या चॅनलवरच्या. चॅनलचं नाव रोहित कुटे ब्लॉग आणि हा ब्लॉग आहे फेअरवेल पार्टीचा. आणि थोडंसं गडबड झाले. आपण हा इंट्रोडक्शन आहे तो फंक्शन झाल्यानंतर घेतो आहे, पण काय हरकत नाही. चला परत तुम्हाला दाखवतो फंक्शन. राम राम मंडळी, तर तुमचं स्वागत आहे तुमच्या लाडक्या भाऊच्या चॅनलवरच्या. चॅनलचं नाव आहे रोहित करतोय ब्लॉग. तर मित्रांनो आज आहे फेअरवेल. खरं तर फेअरवेल झालेलं आहे, पण हा इंट्रोडक्शन पार्ट मी नंतर शूट करतो आहे, काय हरकत नाही. लेट झालं आहे खूप, त्यामुळे थोडंसं हे झालं, काय हरकत नाही. बट चला काय विषय नाही. बघा आता तुम्ही हा व्लॉग कसा होतोय, काय आहे ते या सर्व याच्यामध्ये. मला तर माहिती आहे कारण हा व्लॉग झालेला आहे माझ्यासाठी, पण आता तुम्ही पण बघा. थोडंसं लेट झालं त्यामुळे इंट्रोडक्शन पार्ट रेकॉर्ड नाही करू शकतो, डायरेक्ट कॉलेजमध्ये आलो. पण काय विषय नाही. चला स्टार्ट करूया ब्लॉग. जय सिया राम. इथं पोझिंग बाय, पोझिंग चालत या बेजुबा कब से अगला भाई काय काय बघ फक्त असं. एक नंबर. तर इथे फोटोशूट चालू आहे इथल्या गार्डनमध्ये, जे आमच्या कॉलेजच्या मागच आहे. कॉलेज दिसते का? कॉलेज तिकडे तिकडे कुठेतरी आहे कॉलेज. तिकडे कॉलेज आहे. आपला ऋषिकेश बोलवते फोटो काढण्यासाठी, बघू काय होतं ते. लेट्स गो. ब्लॉग भाई. फोटो काढ.